प्रत्येक ठिकाणी वैशिष्ट्य आहे. तुम्ही जर बघितलं संतांच्या ठिकाणी ते एकदम वरच्या लेवलचं, म्हणजे त्या ठिकाणी वरच्या लेवलचं म्हणजे काय, संत कुठे राहतात, संत हे परेच्या प्रांतात राहतात. संत कुठे असतात, ते ध्यानी आपल्या जवळ असतात, पण ते विचाराने कुठे असतात, परब्रह्मी असतात. आपण कुठे असतो विचाराने, संसारात. आपला विचार काय चाललेला असतो, संसाराच्या बाबतीत, सुख आणि दुःखाचा. म्हणजे या ठिकाणी काय होतं नेमकं, की आपल्याला आपल्या ठिकाणी जे आनंद आहे तो चाकता येत नाही. आपण आनंद कुठे शोधतो, बाहेर. सुख कुठे शोधतो, बाहेर. म्हणजे आपल्या ठिकाणी आहे हे आपल्याला माहित नाही. ते कुठं माहिती होतं, संतांच्या जवळ गेल्यावरती. म्हणजे या ठिकाणी संत चरण रज लागता सहज. आपण देवाचं दर्शन घेतो आणि पाठीमाग आल्यावरती आपलं काय होतं, सगळं विसरतो आपण. कळलं का, कीर्तनाला गेलो, प्रवचना गेलो आणि घरी आलो की परत पहिल्यासारखं. या ठिकाणी हे न होण्यासाठी काय करायला लागेल, आपल्याला काय करायला लागेल, की आपलं स्मरण सुधारावं लागेल. ज्यावेळेस आपण आपलं स्मरण सुधारू त्यावेळेस या सगळ्या गोष्टी येणार आहेत. कारण संत या शब्दामध्ये काय आहे, शांतता आहे, ज्ञान आहे. तुम्ही आळंदीला गेला तर काय मिळेल तुम्हाला, ज्ञान मिळेल. माऊली काय करते, ज्ञान देते. म्हणजे काय होते ते, माऊली आपल्या ठिकाणी काय करते, एखाद्या बालकाला आपण काय करतो, माऊलीचं लक्ष असतं, मुलावरती किती असतं, लक्ष असतं. म्हणजे ती माऊली त्या मुलाचं जसं रक्षण करते, तसे ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानातून सर्व जगाचं काय करते, रक्षण करते. आपण ज्ञानेश्वरी जर उचकटली तर त्या पहिल्या 2 अध्यायामध्ये सद्गुरूंवरती संतांवरती माऊली बोललेली आहे. सद्गुरूंवरती आणि संतांवरती बोललेली आहे. या ठिकाणी संतांचं महत्व किती आहे आपल्या आयुष्यात, कारण संताशिवाय आपल्याला काय आहे, कशाची प्राप्ती होणार नाही. सुखाची प्राप्ती, अखंड सुखाची प्राप्ती जर आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर संत चरण रज लागता सहज. संत चरण ज्याला लागतील, जो काय होईल, जो नाम घेईल, जो सतत नाम घेईल. कुणाचं, विठोबाचं. म्हणजे ते कसं घेतलं पाहिजे, आपण एकत्र येऊन घेतलं पाहिजे, एकमुखाने घेतलं पाहिजे. कळलं का, एकत्र येऊन घेतलं पाहिजे, एकांतात पण घेतलं पाहिजे आणि एकत्र येऊन पण घेतलं पाहिजे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. ते आम्ही हा शब्द वापरतो, मी म्हणत नाही. काय म्हणतात, आम्ही. म्हणजे आम्ही जातो आमच्या गावातून म्हणतात. म्हणजे कोण, एकटेच निघालेले आहेत ते काय म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावात. म्हणजे काय होतं, प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काय होतं, अभिमान अहंकार निर्माण होतो, त्या ठिकाणी संत काय करतात, संत आपल्याला काय करतात, रस्ता दाखवतात. दुःख आपल्या जीवनातलं कमी करायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे संतांचे शरण धरणे. संतांचं ज्ञान आपल्या जीवनात हमी करणे.